त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग व माझ्यासमोर बसलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत राहून ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिवस. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. देशाचा स्वातंत्र्य लढा 150 वर्षे चालला. अखेर भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कृतीने इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावले. पारतंत्र्यात असताना प्रत्येक काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवासियांचे प्रयत्न सुरू होते. 1857ला राणीच्या जाहीरनाम्यानंतर ब्रिटिशांचे शासन अधिक सदृढ झाले होते. या जुलमी शासनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबई, कोलकाता, मद्रास प्रांतात विशेष प्रयत्न झाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चापेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांची स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय. म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद.